नमस्कार. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी शेतकऱ्यांच्या खूप जवळची आहे. विचार करा, पेरणीचा हंगाम तोंडावर आलाय आणि सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे खत. पण हेच खत मिळवणं जर एक मोठी लढाई बनली तर? वाशिममध्ये एका शून्य खर्चाच्या साध्याशा पोर्टलने ही समस्या कशी सोडवली? चला तेच पाहूया. पेरणीचा हंगाम म्हणजे शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा काळ. ह्यावेळी दुष्काळाची चिंता असतेच, पण त्याहूनही मोठा ताण असतो तो म्हणजे खताचा शोध. वेळेवर खत मिळालं नाही तर वर्षभराची मेहनत वाया जाऊ शकते. आणि हीच चिंता, हाच ताण वाशिमच्या शेतकऱ्यांना दरवर्षी सतावत होता. तर या कथेच्या पहिल्या टप्प्यात आपण पाहूया की शेतकऱ्याचा हा शोध इतका चिंताग्रस्त का होता. म्हणजे नेमकं काय चुकत होतं? माहिती उपलब्ध होती, पण तरीही शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचत नव्हती? गंमत बघा, एका बाजूला सरकारची एक प्रणाली होती, IFMS नावाची. तिच्यात खताचा सगळा डेटा, सगळी माहिती होती. पण ती कशी? तर मेट्रिक टन्समध्ये. म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही माहिती असून नसल्यासारखीच. आणि दुसऱ्या बाजूला होतं शेतकऱ्यांचं वास्तव. म्हणजे काय? तर कृषी केंद्रांवर लांब रांगा, इकडून तिकडे व्यर्थ धावपळ आणि खत मिळणार की नाही याची कसलीच खात्री नाही. म्हणजे माहिती होती, पण ती चुकीच्या भाषेत होती. आणि त्यामुळेच गरजू आणि माहिती यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाली होती. आता ही आव्हानं नेमकी काय होती ते जरा सविस्तर बघूया. शेतकऱ्याला मेट्रिक टन या शब्दाशी काही देणंघेणं नव्हतं. त्याला फक्त एवढंच हवं होतं, माझ्या जवळच्या दुकानात खताच्या किती गोण्या शिल्लक आहेत. पण ही साधी माहिती मिळवायला काहीच मार्ग नव्हता. मग व्हायचं काय? तर अनेक कृषी सेवा केंद्रांवर हेलपाटे मारावे लागायचे. यात वेळ तर जायचाच, पण पैसाही खर्च व्हायचा. आणि या सगळ्यातून एक भीती तयार व्हायची की खत संपेल की काय. मग लोक गरजेपेक्षा जास्त खत विकत घ्यायचे आणि त्यातून एक कृत्रिम टंचाई निर्माण व्हायची. कधीकधी तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण व्हायची. तर मग या गंभीर समस्येवर उपाय काय? इथेच या कथेला एक वळण मिळतं. एक असं उत्तर सापडलं जे नाविन्यपूर्ण तर होतंच, पण त्याचा खर्च होता शून्य. हो, शून्य खर्च. ह्या उपायामागची कल्पना होती फ्रुगल इनोव्हेशनची. आपण त्याला सोप्या भाषेत जुगाड म्हणू शकतो. म्हणजे काय? तर उपलब्ध असलेल्या कमीत कमी साधनांमधून एक जबरदस्त प्रभावी उपाय शोधून काढणं. आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं प्रशासनाने स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने केलं. बाहेरून कुणालाही न बोलावता, एकही पैसा खर्च न करता. आणि तुम्हाला वाटेल की यासाठी काहीतरी खूप मोठं तंत्रज्ञान वापरलं असेल, पण अजिबात नाही. हेच तर याचं सौंदर्य आहे. वाशिमचे कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर यांनी फक्त मोफत उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर केला. म्हणजे बघा, डेटा सांभाळायला गुगल शीट्स, माहितीवर प्रक्रिया करायला गुगल ॲप स्क्रिप्ट आणि ही सगळी माहिती लोकांना दाखवायला एक साधासुद्धा गुगल ब्लॉगर. बस, एवढ्या साध्या गोष्टींमधून त्यांनी ही कमाल केली. बरं, मग आता प्रश्न येतो की हे सगळं रोजच्या रोज काम कसं करायचं? म्हणजे त्या किचकट डेटाचं रूपांतर शेतकऱ्याला समजेल अशा सोप्या माहितीत कसं व्हायचं? चला, ही तांत्रिक जादू समजून घेऊया. तर आधी परिस्थिती अशी होती. सरकारकडून जो डेटा यायचा तो साधारण असा दिसायचा. आकडे, नावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खताचा साठा मेट्रिक टनमध्ये दिलेला, जो शेतकऱ्याच्या काहीच कामाचा नव्हता. आणि यावर त्यांनी काय सोपा उपाय काढला बघा. रोज सकाळी कर्मचारी हा सरकारी डेटा डाउनलोड करायचे. मग तो तसाचा तसा एका गुगल शीटमध्ये अपलोड करायचे. आणि इथे खरी जादू व्हायची. एक ऑटोमॅटिक स्क्रिप्ट म्हणजे एक छोटासा प्रोग्रॅम त्या मेट्रिक टनचं रूपांतर थेट खताच्या गुण्यांमध्ये करायचा. 45 किलो किंवा 50 किलोच्या किती गुण्या. आणि ही शेतकऱ्याला हवी असलेली माहिती सरळ त्यांच्या ब्लॉगर पोर्टलवर दिसायला लागायची. सगळं आपोआप. आणि मग शेतकऱ्याला काय दिसायचं? तर हे एक अतिशय सोपं, सरळ आणि मोबाईलवर सहज दिसणारं पोर्टल, तेही आपल्या मराठी भाषेत. यात स्पष्टपणे लिहिलेलं असायचं की कोणत्या तालुक्यात कोणत्या खताच्या एकूण किती गोण्या उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर कोणत्या दुकानात म्हणजे कोणत्या कृषी सेवा केंद्रात किती गोण्या शिल्लक आहेत आणि त्यांचा संपर्क क्रमांक काय, ही सगळी माहिती एका क्लिकवर मिळायला लागली. ठीक आहे, पोर्टल तर बनलं, माहिती सोपी झाली, पण याचा खरा परिणाम काय झाला? शेतकऱ्याच्या आयुष्यात काही बदल घडला का? चला, आता या माहितीच्या शक्तीचे परिणाम पाहूया. अंदाजे 2 लाख शेतकऱ्यांपर्यंत या पोर्टलचा फायदा पोचला. आता तुम्ही म्हणाल की सगळेच शेतकरी इंटरनेट वापरत नसतील, पण व्हायचं असं की गावातला एक तरुण
किंवा कोणी सुशिक्षित व्यक्ती ही माहिती बघायचा आणि सगळ्यांना सांगायचा. म्हणजे माहिती एकाकडून अनेकांपर्यंत पोचायची. आणि नुसती माहिती पोचली असं नाही, तर लोकांनी ती आवडीने वापरली सुद्धा. या पोर्टलला 9,000पेक्षा जास्त वेळा थेट भेट दिली गेली. यावरूनच समजतं की लोकांना याची किती गरज होती. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि आश्चर्यकारक आकडा 0. या संपूर्ण उपक्रमासाठी लागलेला एकूण खर्च होता 0 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. सरकारी तिजोरीतून एकही पैसा खर्च न करता हे शक्य झालं. आणि ह्या सगळ्याचं सार आपल्याला एका शेतकऱ्याच्या प्रतिक्रियेत मिळतं. सुशांत शिंदे नावाच्या एका शेतकऱ्याने पोर्टलवर लिहिलं होतं, ही माहिती खूप उपयोगी आहे. आम्हाला आता कोणत्याही कृषी सेवा केंद्रातील खत साठ्याची माहिती कधीही मिळते. या एका वाक्यात त्यांचं समाधान आणि मिळालेला दिलासा स्पष्ट दिसतो. म्हणजे बघा, हा फक्त एक वेबसाईट किंवा पोर्टलचा विषय नव्हता. हे प्रशासनातलं एक मोठं स्थित्यंतर होतं. शेतकऱ्यांच्या रांगा संपल्या, त्यांचा वेळ वाचला, प्रवासाचा खर्च वाचला, कृत्रिम टंचाईच्या तक्रारी जवळजवळ बंद झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, खत पुरवठ्याच्या साखळीत एक प्रकारची पारदर्शकता आली, जी आधी कधीच नव्हती. आणि ही यशोगाथा फक्त वाशिमपुरती मर्यादित राहिली नाही. एका छोट्याशा जिल्ह्यात सुरू झालेला हा प्रयोग संपूर्ण राज्यासाठी एक मॉडेल बनला. हे वाशिम मॉडेल इतकं यशस्वी झालं की महाराष्ट्रातल्या इतर 34 जिल्ह्यांनी सुद्धा ते जसंचं तसं आपापल्या जिल्ह्यांमध्ये लागू केलं आणि ते यशस्वीही झालं. आणि हे मॉडेल दुसरीकडे लागू करणं किती सोपं आहे हे बघा. काय लागतं यासाठी? तर गुगलची मोफत साधनं, रोज डेटा अपलोड करण्यासाठी एक कर्मचारी ज्याला साधं कॉम्प्युटर वापरता येतं, आणि ती सोपी 4 पायऱ्यांची कार्यपद्धती. मग फक्त या पोर्टलची लिंक आणि QR कोड शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा. झालं. म्हणजे कोणताही जिल्हा 0 बजेटमध्ये हे सहज करू शकतो. तर या सगळ्या गोष्टीतून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर एका साध्या 0 खर्चाच्या कल्पनेने लाखो शेतकऱ्यांचं आयुष्य इतकं सोपं होऊ शकतं, तर विचार करा, अशाच नागरिक केंद्रित, सोप्या आणि कमी खर्चाच्या उपक्रमांनी आपण आपल्या सार्वजनिक सेवांमध्ये आणखी किती मोठे आणि सकारात्मक बदल घडवू शकतो, यावर विचार होणं खूप गरजेचं आहे.